परभणीहून लॉंग मार्च मुंबईसाठी निघालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मागण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे। वाल्मिक कराड आरोपी त्यांच्याकडे विदेशी सिम कार्ड सापडले, त्यांची संपत्ती अमेरिकेमध्ये सापडते, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आणि 7 ते 8 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आंदोलन सुद्धा सुरू करतायत। मनोज दादा जरांगे पाटील आमरण उपोषणाची 25 तारखेची त्यांनी डेडलाईन सरकारला दिलेली आहे। या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोज दादा जरांगे पाटील आहेत। पाटील साहेब, काय म्हणाल? संतोष देशमुख यांच्या न्याय हक्कासाठी तर मराठा समाज रस्त्यावर उतरला, फार मोठा आक्रोश निर्माण झाला आणि ती आता मार्गाला लागलेल्या सगळ्या गोष्टी तुमचा वॉच आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्याकडे थोडंसं सरकार असेल किंवा समाज छोटा असल्यामुळे त्यांचा फार मोठ्या प्रमाणात त्यांना लोक त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरले नाही, मात्र आता लॉंग मार्च निघालेला आहे, कसं बघता याकडे? सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे साहेब यांना न्याय मिळालाच पाहिजे। न्याय मिळण्यासाठी संबंध समाज राज्यातला त्यांच्यासोबत आहे। विशेष करून मराठा समाज तर ताकदीनं खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत। मुंबईपर्यंत जायची वेळ न्यायासाठी यायलाच नाही पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं। शेवटी काय आहे की ते लेकरांचे जे हालहाल करून त्याला मारलं गेलं, तर त्याला न्याय अपेक्षित आहे। मुंबईपर्यंत जायची वेळ यायलाच नाही पाहिजे। पण आता नाविलाजी त्या कुटुंबाला वाटतंय, त्या बांधवांनाही वाटतंय की आता न्याय मिळत नाही, तर आता आपण उठाव केला पाहिजे, लढलं पाहिजे, म्हणून बिचारे न्यायासाठी मुंबईकडे चालले। आम्ही त्यांच्या सोबत आहेत, ताकते नाहीत, लागल त्या तयारी नाहीत, काळजी करायची गरज नाही। न्याय मिळेपर्यंत सोमनाथ भैयाला आणि वाकोडे साहेबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हटत नाही। माझी एक विनंती आहे, परभणीपासून हा लॉंग मार्च निघाला आहे त्यांचा, तर तो मुंबईपर्यंत चालला। आता रूटच्या बद्दलची मला माहिती नाही आहे, परंतु जो काय रूट जो असेल तो ज्या बाजूनं ते चाललेत, उदाहरणार्थ परभणीहून जालन्याहून चालले असतील किंवा परभणीहून बीड मार्गे चालले असतील किंवा नाशिक मार्गे चालले असतील किंवा अहिल्यानगर मार्गे चालले असतील, पुणे मार्गे, माहीत नाही, ज्या मार्गावरून चालले असतील त्या मार्गावरून जात असताना लॉंग मार्च जे जे गावामध्ये लागतील त्या गावकऱ्यांना माझी विनंती आहे की जी लॉंग मार्च चाललाय त्या बांधवांची सगळी जेवणाची, पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था करा। आपले बांधव आहेत, आपले भाऊ आहेत, ते मुंबईला चालले। विशेष करून मराठ्यांना सांगतो की ज्या गावातून ती रॅली चालली, प्रत्येकाची पाण्याची, जेवणाची, जे तुम्हाला करता येईल ती व्यवस्था करा। आजपासून रात्री ते कुठं होते तिथपासून तर आता मुंबईला जाईपर्यंत रस्त्यात जे जे शहरं लागतील, जे गावं लागतील, ज्या वस्त्या लागतील, त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांनी, पोरांनी ताकदीनं त्यांना पूर्ण सुविधा पुरवा, ताकदीनं। माझे हात जोडून सगळ्यांना विनंती, जर ते जालना मार्गे चालले असतील तर ज्या गावातून जातील, ज्या शहरातून जातील, प्रत्येकानं त्यांना पाणी, जेवणाची, याची त्याची आजपासून ताकदीनं सगळ्यांनी व्यवस्था करा, ही सगळ्यांना माझी हात जोडून विनंती। पाटील साहेब, लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाणार आहे, तुम्ही मध्यंतरी कुठं जमेल तसं तुमच्या सगळ्या याच्यातून तुम्ही सामील होणार आहात? हो, होणार आहे, 100% मी जाणार आहे। उद्याच्याला छत्रपती संभाजीनगरचा मोर्चा आहे संतोष भैयांच्या आणि सूर्यवंशी भैयांच्या न्याय मिळण्यासाठी, त्यामुळं उद्याच्याला सुद्धा सगळ्या बांधवांनी त्या मोर्चात सहभागी व्हावं। संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेवटी आपल्या भावाला न्याय द्यायचा आहे, तर सगळ्यांनी या। ती झाल्याच्या नंतर आम्ही शक्यतो तिथूनच आपल्याला सांगेल की कोणत्या दिवशी जायचं आहे। मी सुद्धा एक दिवस जाणार आहे, लॉंग मार्चमध्ये एक दिवस चालणार आहे।